जालनामधून जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून पंपांवरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी दोन्ही बाजूंनी शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळही झाल्याचं समोर आलंय। टँकर आल्यानंतरही बराच वेळ पेट्रोल आणि डिझेल वाटप सुरू न झाल्यानं नागरिकांमध्ये एकच नाराजी पसरली। लवकर इंधन मिळावं अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्याच वेळी हा वाद उफाळून आला। अखेर पंपावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। दरम्यान इंधनासाठी नागरिक कॅन्स, बॅरल्स तसंच लहान मोठे कंटेनर्स घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या दरम्यान काहीशी बाचाबाची सुद्धा झाली आहे। कर्मचारी नागरिकांमध्येही बाचाबाची झाल्याचं कळतंय। डिझेलचं वाटप सुरू न झाल्यानं हा राडा झाला। या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण पाहतोय अगोदरच अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांचे पेट्रोलसाठी पंप जे आहेत ते बंद आहेत आणि त्यातच आता ही हाणामारी झाल्याचं दिसतंय। सद्यस्थिती काय आहे तिथली? खरं सध्या आपण जर पाहिलं तर जालन्याच्या एका बदनापूर येथील पेट्रोल पंपावर हा राडा झालेला आहे। या ठिकाणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वाद झालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी शिवीगाळ देखील झाल्याच आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। या ठिकाणी बराच वेळ होऊन पेट्रोल डिझेलचे वाटप सुरू केले नाही, त्यामुळे हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या ठिकाणी रात्रीपासूनच वाहनांची आणि किंबहुना वाहनधारकांची या ठिकाणी इंधनासाठी गर्दी झाली होती। कॅन, बॅरल आणि इतर कंटेनर घेऊन या ठिकाणी वाहनधारक किंवा मग पेट्रोल घेण्यासाठी नागरिक पोहोचले होते पेट्रोल पंपावर। मात्र बराच काळ होऊन देखील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। आणि आता पेट्रोल मिळतंय का नागरिकांना तिथं? खरं आहे, आता पेट्रोल मिळत आहे। मात्र काही ठिकाणी आताही पेट्रोल पंपा म्हणजे पेट्रोल अभावी पंप बंद असल्याची स्थिती आहे आणि त्यामुळे वाहनधारकांमध्ये एक संभ्रमाची स्थिती किंबहुना एक संभ्रम अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पेट्रोल आपल्याला मिळेल की नाही या परिस्थितीतून नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पेट्रोलची टंचाईची परिस्थिती काहीशी पाहायला मिळत आहे। जागोजागी हेच चित्र सध्या दिसतंय। धन्यवाद गौरव दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। जालन्याच्या बदनापूरमध्ये कर्मचारी नागरिकांमध्ये पेट्रोलवरून हा असा जोरदार वाद झाला।